सर्वांना नमस्कार। मी विश्वास हरिबा कांबळे, राहणार अंधोरी, तालुका अहमदपूर। मी सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान पंचायत समितीच्या अंधोरी गणाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेला आहे। दिनांक 21/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयात जाऊन मी सर्व पूर्तता करून सर्व माझ्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तो अर्ज माझा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने स्वीकारलेला आहे। त्यानंतर मी त्या ठिकाणी दिवसभर थांबलो। शेवटी 17 लोकांचे नामांकन पत्र प्राप्त झाले असल्याबाबत त्यांनी पत्रकार बंधूंना प्रेस नोट दिली। त्या प्रेस नोट पाहिल्यानंतर 17 लोकांची यादी असल्यामुळे माझे दिलेले सुद्धा 2 अर्ज त्याच्यामध्ये आहे अशी खात्री झाल्याने मी काही काळ बराच वेळ थांबलो आणि निघून गेलो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पडताळणीच्या दरम्यान जेव्हा मी छाननीचे अर्जाची लिस्ट पाहिली त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त 13च अर्ज प्राप्त झाल्याची लोकांची यादी जाहीर केल्याची मला दिसून आले। त्यावरून मी मॅडमला विचारपूस केली, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विचारपूस केली। या ठिकाणी काल तुम्ही पत्रकार बंधूंना 17 लोकांची यादी दिलेली होती अर्ज प्राप्त झालेले अर्जदारांची, आणि आज तुम्ही 13च अर्ज रेकॉर्डवर का आणले? त्यावेळेस त्यांनी मला कसल्या प्रकारचे सांगण्यासाठी टाळाटाळ केली आणि उडवाउडीची उत्तरे दिली। त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी कायदेशीर रितसर डिपॉझिट पावती फाडलेली असताना, सर्व काही पडताळणी केली असताना माझे अर्ज तुम्ही रेकॉर्डवर या ठिकाणी माझं या नाव यादीमध्ये पडताळणी यादीमध्ये का नाही असे त्यांना विचारले असता त्यांनी काही एक या ठिकाणी मला सांगितले नाही। आणि त्याच्यानंतर मी त्यांना विनंती केली की माझे रितसर तुमच्याकडे अर्ज दाखल आहे, आणि त्यांनी मला उडवाडे दिले की तुमचा अर्जच असं नाही असं सांगितले। मी त्यांना सुरुवातीला या ठिकाणी जर तुम्ही माझे पडताळणीमध्ये माझं नाव घेतलेलं नाही तर मला तुम्ही मी दिलेल्या काल रोजी अर्जाची सत्यप्रत, या ठिकाणी डिपॉझिट पावतीची सत्यप्रत आणि सर्व कागदपत्राची सत्यप्रत या ठिकाणी मला द्या असा त्यांना मी अर्ज केला। त्या अर्जावर स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी इंडॉर्समेंट केली आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना जे काही आहे ती सत्यप्रत देऊन टाका। त्याच्यानंतर ते माझ्यासमोर त्यांनी माननीय तहसीलदार साहेबांच्या हातामध्ये दिलं। त्याच्यानंतर मी त्याच ठिकाणी बराच वेळ थांबलो आणि विनंती केली, वारंवार विनंती केली की मला तुम्ही माझ्या अर्जाच्या सत्यप्रती द्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा आमच्याकडं अर्जच आला नाही म्हणून त्यांनी मला एक उत्तर दिलं, लेखी उत्तर दिलं। मग त्यांना विचारलं मी या ठिकाणी माझी डिपॉझिट पावती असताना अर्ज त्यांच्याकडे असताना त्यांनी अर्ज नाही म्हणतात म्हणजेच त्यांनी माझे अर्ज हे गहाळ केलेले आहेत, जाणून बुजून गहाळ केलेले आहेत असं मला या ठिकाणी आढळून आले। आणि त्यामुळं मी त्यांना या ठिकाणी सत्यप्रती मागितल्या पण त्यांनी मला सत्यप्रत दिल्या नाही। शेवटी बराच वेळ थांबलो। अर्जावर माझ्या रिसिव्ट तरी द्या, सही शिक्का तरी द्या, मला न्यायालयात दाद मागायची अशी त्यांना विनंती केली, तरी पण मला त्याने दिलं नाही, थांबून ठेवलं। आणि शेवटी ऑफिस संपत्तीच्या जवळजवळ 6:30-7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मला या ठिकाणी तहसील कार्यालयातलं निवडणूक निर्णय कार्यालयाचं आपलं रिसिव्ट न देता, सही शिक्का न देता त्यांनी तहसील कार्यालयातला शिक्का दिला। त्यानंतर मी मान्य न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेल्यानंतर सर्व हा प्रकार त्यांना सांगितला आणि रितसर मी आपलं उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद येथे मी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरुद्ध या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे। आणि त्या याचिकेचा निकाल दिनांक 27 तारखेला आहे, मंगळवारी 27 तारखेला आहे। या ठिकाणी मी माझ्या पत्रबंधूंना मला सांगायचं आहे
बघा, ज्या दिवशी 21 तारीख होती त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी या ठिकाणी ही यादी जाहीर केली, अर्ज प्राप्त झालेली यादी, प्राप्त नाम निर्देशन पत्राची संख्या। या ठिकाणी अंधोरी गणाचं या ठिकाणी अंधोरी गणामध्ये 17 अर्ज प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी या ठिकाणी पत्रकार बंधूंना दिलेले आहे आणि त्याचमुळे पत्रकार बंधूंनी सर्व पेपरमध्ये हे न्यूज छापून आणलेली आहे। सामना असेल, लोकमत असेल, पुण्यनगरी असेल, सर्व पेपरमध्ये नामांकन पंचायत समितीचे 17 अर्ज प्राप्त झाल्याबद्दल निवडणूक निर्णयाने प्रसिद्धी केल्याचे या ठिकाणी पेपरमध्ये सुद्धा आहे। परंतु यामध्ये तफावत दिसून येते। माझी फक्त एकच विनंती आहे पत्रकार बंधूंना, यामध्ये त्यांनी जाहीर केलेले या ठिकाणी समक्ष 22 तारखेला आणलेले 13 या ठिकाणी अर्ज आणि या ठिकाणी जाहीर केलेले 17 अर्ज यामध्येच तफावत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मी सर्वसाधारण जागेमध्ये उभा टाकल्यामुळे जाणून बुजून माझा अर्ज त्यांनी या ठिकाणी दोन्ही अर्ज माझे गहाळ केलेले आहेत आणि मला या ठिकाणी निवडणुकीच्या हक्कापासून आणि या ठिकाणी लोकांसमोर येण्यापासून मला त्यांनी वंचित केलेले आहे। म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध या ठिकाणी या ठिकाणी आपलं निवडणूक मुख्य अधिकारी यांना मी त्यांची सविस्तर तक्रारसुद्धा मी देणार आहे आणि कोर्टामध्ये मी त्यांच्याकडं अर्ज दाखल या ठिकाणी कोर्टामध्ये खटला दाखल केलेला आहे। आणि याचा निर्णय 27 तारखेला आहे आणि त्यांनी माझ्याकडे अर्जच आलेला नाही, माझ्याकडे सर्व या ठिकाणी डिपॉझिट पावतीसुद्धा असताना त्यांनी मला हा अर्जच आला नाही अशी मला त्यांनी लेखी कळवल्याचे पत्रसुद्धा माझ्याकडे आहे। ते पत्रकार बंधूंना माझे सर्व कागदपत्र मी तुमच्याकडे सुपूर्द करण्यात येईल। धन्यवाद, नमस्कार।